बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे आदरणीय सर्व गुरुजनांना, सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना, मित्रमैत्रिणींना आणि उपस्थित असलेल्या सर्व पालक वर्गाला माझा नमस्कार। आज आपला नागरिकशास्त्राचाच पुढील पाठ आपण सुरू करतोय आणि ऍक्च्युअल आपण 8वीचा पाठ सुरू करतोय। इयत्ता 8वी मध्ये असलेला पहिल्या धड्यातले आपण आज बोलणार आहोत। आहे आणि माझ्या बाल मित्र मैत्रिणींनो किंवा मी म्हणेन बंधू भगिनींनो, आपण बंधू भगिनी हा शब्द घेतलेलाच आहे आणि तुम्ही भावी नागरिक आहात, बंधू आहात। तर आपल्या माझा परिचय मी थोडक्यात देत आहे। माझे नाव आहे उमा नरहरी चिट्याला, शाळा विक्रोळी पार्कसाइड उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 4, घाटकोपर, मुंबई एन वॉर्ड। आजचा आपला सुविचार आहे की एखाद्या राष्ट्राची संस्कृती तेथील असणाऱ्या नागरिकांच्या हृदयात असते। बघा, आपण एका राष्ट्रामध्ये राहतोय, जगाचा अभ्यास जेव्हा करतोय किंवा जगातील जे इतर राष्ट्र आहेत त्याच्या बरोबरीने आपलं भारत हे एक राष्ट्र आहे आणि सर्वच राष्ट्र आपल्या त्या सर्व राष्ट्रांमधील सर्वच जण नागरिक आहेत, बरोबर। आणि नागरिक असताना जेव्हा एखाद्या राष्ट्राची संस्कृती कशी आहे हे आपल्याला जेव्हा कळून येते तेव्हा ती संस्कृती आपल्या हृदयात असावी लागते। मी इथे तेथील असणाऱ्या नागरिकांच्या म्हटलेलं आहे कारण जगातले राहणारे हे नागरिक आहेत, त्यांच्या राष्ट्र कसं आहे, काय आहे हे कळण्यासाठी शेवटी आपल्याला ती शरीरयष्टी किंवा त्यांची गुणवत्ता ही तपासताना आपल्याला त्यांच्या हृदयातून येणारी भाषा ऐकावी लागते आणि हृदयातून येणारी भाषा हीच महत्वाची ठरते। आपलंही भारत राष्ट्र आहे, तर विद्यार्थ्यांनो आपल्या राष्ट्राबद्दलही अभिमान बाळगा। आपले जरी अभ्यास करत असलात, पुढे भावी नागरिक बनलात तरी एक सक्षम सुजाण नागरिक बनताना हृदय मात्र जागृत ठेवा। आणि खरं म्हणजे हे सुवचन याच्यामध्ये अजून ऍड पण आहे आणि हे महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय चळवळीच्या वेळेस, स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेस केलेले उद्गार आहेत। 28 जुलै 2021, विषय इतिहास नागरिकशास्त्र, त्यामधील आपला घटक संसदीय शासन पद्धतीची ओळख, त्यामधील ओळख पण मिळणार आहे आणि त्याबद्दलचं महत्व पण आज आपण पाहणार आहोत। त्याआधी आपण पाहणार आहोत अध्ययन निष्पत्ती। हा जर पाठ तुम्ही अभ्यासलात किंवा ऐकलात आज लक्षपूर्वक आणि ऐकतच आहात तर तुम्हाला कोणकोणत्या बाबतीत किंवा कोणकोणत्या भागांकडे आपण वळून याकडे काही मिळवणार आहोत त्यामध्ये मी देणार आहे संसदीय शासन पद्धतीची ओळख। थोडीशी ओळख मी तुम्हाला आधी पण दिली होती, पण आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत। सत्तेची विभाजन प्रक्रिया, ही सत्ता कशी चालते किंवा आपल्या भारतातील संसदीय शासन पद्धती कशी आहे। तर त्याबरोबरच मी एक मुद्दा देते तुम्हाला की आपल्या प्रदेशातील सामाजिक आणि राजकीय समस्यांचा अन्वयार्थ लावता येईल। बघा, गेल्या वेळेस पण मी तुम्हाला काही बातम्या ऐकवल्या होत्या किंवा पाहिल्या होत्या आणि त्याची थोडी चर्चा केली होती आपण। तर तशीच चर्चा करताना एक मुद्दा तुम्हाला सामाजिकतेचाही होता, सामाजिक समता, म्हणजे हे जे घडामोडी घडतायत, झालेल्याही घडामोडी आणि येणाऱ्याही घडामोडी किंवा आता ज्या ठरतायत त्या घडामोडी, त्यांचा थोडासा त्यांचा अभ्यास करायला शिका। अभ्यास करतानाच मी आपल्या पुढे एक स्लाइड ठेवली आहे आणि त्याबद्दल मला अभिमान आहे, आपल्याला अभिमान आहे आणि याबद्दलचं हे काय आहे कोण सांगू शकेल का? हे काय आहे? हे जे चित्र ठेवले समोर हे काय आहे? कोणी बोलेल?
कोणत्या स्पर्धा आहेत ह्या? मला शब्द हवाय. हा विशाखा किंवा ऋग्वेद? टीचर हे ऑलिम्पिक स्पर्धा आहेत. हा बरोबर, तुम्हाला हे माहितच आहे. हे ऑलिम्पिक स्पर्धा आहेत आणि त्याचं नाव आहे टोकियो. 2021 दिलेलं आहे, पण खऱ्या ह्या स्पर्धा 2020 ला होणार होत्या. 1 वर्ष वाढवलं कोरोना कालीन परिस्थितीमुळे. ओके, आणि हे काय आहे बरं? 1 2 3 4 5 याबद्दल कोण सांगू शकेल? गोल 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 दिसते, पण फक्त गोल गोल आहे. एस, सपना, धनश्री? मॅम हे ऑलिम्पिक्स. हा ऑलिम्पिक्स आहेतच, पण हे जे 5 गोल दिसत आहेत ते काय आहेत? बरं, मी एक सांगते. कोण सांगते का? गणेश, काजल? चिन्ह आहे ते. काय आहे ते? त्याचं टोकियोचं चिन्ह आहे. चिन्ह आहे, बरोबर, चिन्ह आहेच. हे ऑलिम्पिकचं चिन्ह आहे. आणि विद्यार्थ्यांनो, कधी सुरू झाल्या ऑलिम्पिक स्पर्धा वगैरे त्याकडे तुम्हीच जास्त माहिती मिळवणार आहात. पण याबद्दल मी एवढंच सांगते की हे जे गोल आहेत आणि हे जे वर्तुळ आहेत ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत, गुंफलेले आहेत. हे 5 गोल म्हणजे 5 खंड आहेत आणि त्या खंडातील देश, राष्ट्र यामध्ये सहभागी होतात. तुम्ही म्हणाल की हे का तुम्ही आमच्या पुढे ठेवलं? तर मला एवढंच सांगायचंय की आपण जेव्हा जागतिक पातळीवर जातोय तेव्हा प्रत्येक खंडातील प्रत्येक देश यामध्ये आपलं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामध्ये सामर्थ्य कुवत म्हणजे आपण युद्ध किंवा शस्त्राने नाही लढत आहोत, तर आपण तिथे आपले खेळाडू जात आहेत की जे वैयक्तिक स्तरावरही आणि सांघिक स्तरावरही बक्षीस मिळवत आहेत. आणि तिथे तुम्हाला हा जो 2 वरती दिसत आहेत ना सिम्बॉल, ते आहेत मस्कॉट. ते चिन्ह आता सध्या कोरोना काळ असल्यामुळे दिसत नाहीयेत, पण जेव्हा आपल्या 1982 मध्ये एशियाड स्पर्धा झाल्या होत्या तर त्या स्पर्धांमध्ये अप्पू होता आणि मग त्या अप्पूचे सगळे खेळ आले होते. सगळे काय म्हणतात, सिम्बॉल म्हणा, चिन्ह म्हणा किंवा काही वस्तू खेळणी म्हणा, अशा ह्या बाहेर येतात. तर त्या त्या देशामध्ये त्या त्या वेळेस ह्या चिन्ह वापरलं जातं. जसं हे चिन्ह आहे, हे चिन्ह आहे, त्याबरोबरच ते वैशिष्ट्य दाखवावं म्हणून हे चिन्ह असतं. आणि आपल्या भारताने यामध्ये प्रतिसाद दिलेलाच आहे, सॉरी, भाग घेतलेलाच आहे. आणि भाग घेतानाच आपली ही टीम आहे, सर्व झेंडा आणि ही सर्व टीम आहे आपली. ह्या टीमने साडी परिधान केलेली आहे आणि आपला पारंपरिक वेश घेऊन, आपला झेंडा घेऊन आपण त्यामध्ये समाविष्ट झालेलो आहोत. पुढची मी बातमी वाचून दाखवते, बातमी दाखवते तुम्हाला. त्या बातमीमध्ये कोणी वाचवायला मला मदत करेल का? काय लिहिलेलं आहे? आरुष? मी वाचू? हो. हा, वाचा वाचा वाचा. मीराबाई चानू won silver medal in 49 kg category in weightlifting in Tokyo Olympics. करेक्ट. याचा अर्थ कळला का बाळा तुम्हाला? हो. सगळ्यांना कळला? गुड. हा, गुड. मीराबाई एक होती ना, मीराबाई चानू, तिने सिल्वर मेडल जिंकलं होतं. तर तिनं काहीतरी 39 किलो 49 किलोचं वजन उचललं किलोच्या होतं कॅटेगरीमध्ये ऑलिम्पिकची सुरुवात भारताने करून दिलेली आहे. छान उत्तर दिलंस. आणि ह्यामध्ये मी तरी म्हणेन की माझी पण कॉलर टाईट, जशी तुमची टाईट आहे तशी माझी कॉलर टाईट झाली. का? तर आपण जेव्हा आपल्या राष्ट्राचा अभ्यास करतोय तेव्हा माझ्या राष्ट्र माझ्या या बाबतीत पुढे आहे हे मला आनंद आहे. कारण ऑलिम्पिक मध्ये लक्षात घ्या केवढे जगातले देश आणि त्या जगातील खेळाडू असताना आपल्या मीराबाई यांनी, माननीय मीराबाई यांनी हे पदक मिळवण्याचा मान घेतलेला आहे. आणि आपल्याला काय म्हणतात, पदकांची जी सुरुवात करायला पाहिजे त्यामध्ये आपल्याला सिल्वर मेडल मिळालेलं आहे. सिल्वर म्हणजे चांदीचे पदक. सोन्याचे पदक असते, चांदीचे असते, ब्रॉन्झ पदक. आता तुम्ही म्हणाल मॅडम संसदीय शासन पद्धती आहे आणि तुम्ही हे का सांगताय खेळाडूचं सर्व? बघा विद्यार्थ्यांनी, आपल्या ह्या अभ्यासातून, आपल्या विविध देशांच्या अभ्यासातून, राज्यघटनेतून, आपल्या सरकारकडून किंवा आपल्या राष्ट्राकडून आपण कुठेतरी प्रतिनिधित्व पुढे भावी नागरिक बनताना करणार आहात. म्हणून एक सक्षम खेळाडू सुद्धा तुम्ही बनू शकता. हे सक्षम खेळाडू बनून आपल्या राष्ट्राचं नाव उज्ज्वल करण्याचा
प्रयत्न करा. आपल्या अभ्यासाकडे वळतोय आपण. संसदीय शासन पद्धती. बघा, ही जी स्लाइड आहे ना, ही तुमची मी गेल्या वेळचीच रिपीट केलेली आहे, की ज्यामध्ये संसद भवन आहे. संसद भवनामधील एक सभागृहाचं चित्र मी दाखवलंय तुम्हाला. केंद्र शासन आणि केंद्र शासनाच्या प्रमुख असणारा राष्ट्रपती आणि फक्त कायदे मंडळ, की कायदे बनतात किंवा सरकार बनतं, सरकार कसं पुढे जातं किंवा सरकार कसं राज्य करतं, हे आपण थोडंसं टच केलं होतं. आणि त्यामध्ये आपल्याला दिसतात कायदे मंडळाचे 2 सभागृहे, लोकसभा आणि राज्यसभा, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ आणि इतर लोक. मी इतर लोकनियुक्त प्रतिनिधी सांगितलं, की निवडून आलेले आहेत ते पंतप्रधान बनतातच आणि त्या निवडून आलेल्या पक्षाचा प्रतिनिधी किंवा ते ठरवतात, निवडून आलेला पक्ष, बहुमत मिळालेला पक्ष, की आपल्याला कोण पंतप्रधान बनणार आणि कोणाला मंत्रिमंडळात घेणार ते ठरवतातच. इतरही त्यामधले प्रतिनिधी असतातच. पण जर निवडून आले आहेत पण ज्यांना बहुमत नाहीये ते इतर लोक, लोकनियुक्त प्रतिनिधी. ह्या मी तुम्हाला गेल्या वेळेस संकल्पना सांगितली होती. याला एक हा जो एक आहे ना, काय म्हणतात, इतिहासामध्ये किंवा नागरिक शास्त्रामध्ये हा असणारा भाग आहे, की जो तुम्हाला संकल्पनेसाठी उपयोगी ठरतो. कधीही संसदीय शासन पद्धती सांगताना आपण हा चार्ट डोळ्यासमोर ठेवायचा. आम्ही एक्झॅक्ट आपला जो संसदीय शासन पद्धती आहे त्याबद्दल दिलेला आहे, तो म्हणजे संसद. तिला आपण संसदच म्हणतो. आणि संसद आपलं द्विगृही आहे. लोकसभा आणि राज्यसभा असणारं द्विगृही आहे. मग तुम्ही म्हणाल की मॅडम कायदे मंडळ एवढं बस झालं ना, मग हे कशाला आहे? तर कार्यकारी मंडळ हा कायदे मंडळाचा एक भाग आहे. हे मी गेल्या वेळेस स्पष्ट केलं, आताही करते. संसदेच्या खऱ्या ह्या 3 शाखा आहेत मुख्य: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. न्यायमंडळ सध्या थोडं बाजूलाच आहे, आपण त्याच्याबद्दलचा एक सेपरेट धडा बघणार आहोत. पण त्याबद्दल सांगताना आधी मी तुम्हाला स्पष्ट करते, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, आणि या सर्वांना मिळून म्हटलं जातं संसद. ह्या 3 शाखा आहेत आणि हे त्याचे घटक आहेत. कायदे मंडळाचे 2 सभागृह आहेत, लोकसभा, राज्यसभा. आणि कार्यकारी मंडळ कशाला? की जे प्रत्यक्ष कार्यही करते, सरकारही चालवते, पण हे कार्यकारी मंडळ ह्या कायदे मंडळाला जबाबदार असते. ते एकटं नाहीये. बघा, मी इथून जो बाण काढला लोकसभेमधून तो इथे घेतलेला आहे. तो जो बाण आहे आपला तो इथे घेतलेला आहे. का घेतला इथे? तर कार्यकारी मंडळ जरी वेगळी शाखा आपण इथे दाखवत असलो तरी ते कार्यकारी मंडळ आपल्या कायदे मंडळाचा आणि लोकसभेचा एक भागच आहे. आणि मी तुम्हाला अगोदरच्या स्लाइडमध्ये जे दाखवलं की इतर लोकनियुक्त प्रतिनिधी जे बसलेले असतात त्यांना आपण विरोधी पक्ष असे म्हणतो. विरोधी पक्ष ही संकल्पना तुमच्या पाठात दिलेली आहे आणि ह्या लोकसभा दुसऱ्या पाठात दिलेली आहे. लोकसभा, राज्यसभा हे जे घटक आहेत त्या घटकाबद्दलची विस्तृत माहिती, म्हणजे कशी, त्यांची पात्रता काय, सदस्यांची, लोकसभेची रचना किती, प्रतिनिधी किती, ही सर्व माहिती आपण नंतरच्या पाठाला बघणार आहोत. तर आपण आता पुढे बघणार आहोत लोकसभा आणि राज्यसभा यामधील असणारे काय म्हणतात, त्यामध्ये येणारे प्रतिनिधी, त्या प्रतिनिधींबद्दलची माहिती. मी अजून एक मुद्दा स्पष्ट करायचा राहिला पाठच्या स्लाइडमध्ये, की आपण हे जे लोकप्रतिनिधी निवडून देताना किंवा हे करताना ही जी पद्धत जी होती ती खरं म्हणजे आपला स्वातंत्र्य लढा जेव्हा चालू होता ना, तेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये ब्रिटिशांकडून ज्या मागण्या झाल्या, तुम्हाला हा अभ्यास सध्या सुरू होणार आहे आणि त्या सुरू होताना पुढच्या पाठासाठी तुम्ही युरोप आणि सत्ता ह्या जो 2 नंबरचा धडा आहे तो बघा. त्यामध्ये ज्या दिलेल्या इंग्लंडची राज्यक्रांती, त्यानंतर फ्रान्सची राज्यक्रांती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध हे जे म्हटलेलं आहे आणि आपल्या भारताचा स्वातंत्र्य संग्राम त्याच्याशी असणारा संबंध, तो संबंध बघत असतानाच आपण पाहणार आहोत की त्या राज्यक्रांत्यांचा आपल्यावर झालेला परिणाम. बघा विद्यार्थ्यांनो, आपण गुलामगिरीमध्ये होतो, ब्रिटिश लोक आपल्यावर राज्य करत होते, पण काही चांगल्या ज्या गोष्टी केल्या त्यांनी, त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शिक्षण पद्धती. लॉर्ड मेकॉले यांनी जी शिक्षण पद्धती आपल्याकडे लागू केली होती, खरा त्यांचा उद्देश वेगळा होता,
हे आपल्या लोकांना हाताखाली आपल्यासाठी घेणं कामासाठी वगैरे, पण त्यातून ज्यांनी आपल्याला जगातल्या ह्या राज्यकर्त्यांची ओळख झाली आणि त्यामधूनच आपले स्वातंत्र्य युद्ध चळवळीतले नेते तयार झाले. आणि त्यामधली आपण सर्वात पहिल्या धड्यात पाहिलं प्रास्ताविका संविधानाची, की ज्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी काय केलं, त्यांच्या बरोबरच्या संविधान सभेमधल्या सर्व सदस्यांनी मिळून या सर्व जगातील सर्व राज्यघटनांचा अभ्यास केला, या स्वातंत्र्य चळवळीचा अभ्यास केला आणि त्यातून आपल्याला काय प्राप्त होईल, कसं प्राप्त होईल, आपल्याला काय आपली 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 संसद रचना किंवा आपलं सरकार किंवा आपलं राज्यकारभार आम्हाला कसं सक्षमपणे चालवता येईल हा विचार केला आणि तोच विचार आतापर्यंत चालू आहे. मग आपल्याला ही कल्पना कळलीच असेल. त्याच्यावर अजून एक सांगते की 1935 साली ब्रिटिशांनी ज्या ज्या काही सुधारणा दिल्या होत्या त्यामध्ये खूप स्वातंत्र्य युद्धाचं 100 वर्ष जवळपास 100 ते 150 वर्ष त्यांनी राज्य केलं, पण 100 वर्षापर्यंत ज्या 1900 सालापासून ज्या काही सुधारणा दिल्या आपल्याला, त्या सुधारणांमध्ये 1935ला आपल्याला सरकार स्थापन करण्यासाठी हो आम्ही तुम्हाला देतो 1935ला त्यांनी सांगितलं आणि ब्रिटिशांनी आपल्याला आमिष दाखवलं, पण आपले नेते मंडळी सक्षम होती, त्यांनी निवडणुका जिंकल्या. निवडणुका 1937 साली प्रांतिक मंत्रिमंडळ तयार झाले. मी प्रांतिक हा शब्द वापरते कारण आपण बघितलंय की गेल्या वेळेस घटक राज्य आणि आपला देश मिळून जे केंद्र सरकार बनलेलं आहे, केंद्र शासन आणि राज्य शासन यात असलेला जसा संबंध बघितलाय तसा आपला घटक राज्य होती तेव्हाही होती आणि त्या राज्याचे प्रांतिक मंत्रिमंडळ तयार झाले होते आणि ही जी प्रांतिक मंत्रिमंडळ आहेत ती निवडून आल्यामुळे त्यांना थोडंसं सरकार म्हणजे काय आणि कसं करायचंय ते कळलं होतं. म्हणजे ही संकल्पना जी आहे ती तेव्हाच सुरुवात झाली होती. आपण 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे संविधान अंमलात आणलं, पण त्यासाठी असणारे हे श्रम आहे, 50-60 वर्षाचे हे श्रम आहेत. तर हे लोकांनी निवडून दिलेले त्यामध्ये प्रतिनिधी असतातच, त्याचबरोबर सदस्यांची संख्या निश्चित असते, निवडणुका त्यासाठी ठराविक मुदतीत होतात आणि बहुमत पक्षाचे सरकार येते. आता काही वेळेस असंही होते परिस्थिती की बहुमत नाही मिळू शकत, एकच कोणताही पक्ष जो उभा राहतो त्याला बहुमत नाही मिळत, मग त्यावेळेस काय करणार, तर बहुमत जर नसेल तर त्यांच्याकडे आघाडी सरकार बनते. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असं आघाडी सरकार आहे. त्यासाठी असणारे अधिवेशने, चर्चा, प्रश्नोत्तरे काळ हा असतो आणि त्याच्याबद्दलची विस्तृत माहिती आपण नेक्स्ट लेसनला घेणार आहोत. आणि अविश्वास ठराव म्हणजे काय, तर आपण आता जे कार्यकारी मंडळ पाहिलं की जे कायदे मंडळाला जबाबदार असतं. मग सरकारचा तर मनमानी कारभार चालत नाही, ते स्वतः ठरवू शकत नाहीत सर्व कायदे, मग ते जर फक्त मंत्रिमंडळ ठरवणार का, नाही, तर लोकसभेतील इतर सर्व प्रतिनिधी, राज्यसभेतील प्रतिनिधी आणि पूर्ण कायदे मंडळ मिळून ठरवलं जातं. पण एखादा जर काय म्हणतात, एखादे जर कायदा बनलाय आणि त्या कायद्यानुसार जर राज्य सरकार केंद्र सरकार चालत नसेल, लोकसभेतले प्रतिनिधी त्याप्रमाणे काम जर करत नसतील, तर त्या पंतप्रधान व त्यांच्या मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव आणता येतो. हा आहे अविश्वास ठराव, की नाही तुम्ही हे जे करताय ते योग्य नाहीये, आम्हाला पटलं नाही, आणि जर ते बहुमताने पास झालं, त्या सदस्यांची संख्या जी आपण म्हणतोय त्या सदस्यांच्या संख्येमध्ये तर ते पूर्ण बहुमताने जर पास झालं, तो ठराव आणल्यानंतर तर तो अविश्वास ठराव ठरतो आणि त्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. ओके, आपली भारतीय राज्यघटना जी आहे तिची वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. त्या वैशिष्ट्यांमध्ये मी तुम्हाला प्रथम शब्द दिलेला आहे उसनी राज्यघटना. काय आहे आपली उसनी राज्यघटना? मला हा शब्द आपल्या UPSCच्या परीक्षेमध्ये सापडला. तुम्ही जेव्हा स्पर्धात्मक परीक्षा होतात तेव्हा त्याच्यामध्ये इंग्रजी आणि गणित शास्त्र जेवढं आवश्यक असतं तसंच इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र यावरचे प्रश्न पण आवश्यक असतात. आपण थोडं आता ज्या लेवलला आहोत, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी हा अभ्यासाचीच तुमची पुस्तकं इव्हन
मोठ्या स्पर्धात्मक परीक्षांना वापरली जातात त्यातले टॉपिक, पण त्यामधला हा मोठा मुद्दा आहे. आपल्या पाठामध्ये नाहीये, पण मला सापडला म्हणून मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला की भारतीय राज्यघटना त्याचं एक वैशिष्ट्य आहे की ती उसनी आहे. आपण आताच पाहिलं बॉरोड, बॉरोड म्हणजे उसनं घेतलेलं आहे. उसनं म्हणजे असं नाहीये की ते उसनं म्हणजे काय आपण त्यांचंच घेतलंय असंही नाही, पण ज्या ज्या महत्वाच्या संकल्पना आहेत ते घेण्याचा आपण प्रयत्न केलाय. आपलं भारतीय संविधान आपण सर्वांकडून, सर्व देशांकडून त्यातल्या काय महत्वाच्या कल्पना संकल्पना आहेत किंवा ज्यामुळे आपला सक्षम आपला कारभार चालेल यासाठी घेतलेल्या ह्या सर्व संकल्पना आहेत. ह्या जरी तुम्ही एवढ्या अभ्यासल्या तरी आपलं संसद म्हणजे काय आहे त्याबद्दलचे बरेचसे शब्द यामध्ये आले. यामधला हा महत्वाचा शब्द आहे ब्रिटनकडून घेतलेला पार्लमेंट. पार्लमेंट, संसदेलाच पार्लमेंट असं सुद्धा म्हणतात. का म्हणतात? त्यामध्ये असणारं द्विगृही सभागृहांची पद्धत, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट, मंत्र्यांचा दर्जा, विशेषाधिकार. मी फक्त थोडंसंच टच केलेलं आहे. त्यामध्ये ही जर स्लाइड तुम्ही परत काढली तर ह्या प्रत्येक शब्द जर तुम्ही टाकलात गुगलला तर त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. आणि आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सुद्धा हे बघा, ही प्रास्ताविका, त्यामध्ये असणारे आपल्या तुम्हाला 7वीला आलेले मूलभूत हक्क, कर्तव्य, ही संकल्पना आपण अमेरिकेकडून घेतली. हा जो इथे दिसतोय ना, हा मॅग्ना कार्टा करार आहे ब्रिटनचा. हा ब्रिटनच्या म्हणजे फक्त ह्या करारानुसारच त्यांचं राज्यघटना ठरलेली आहे. हे अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्धाच्या वेळचं आहे. आणि ही काही हे काय म्हणतात नकाशा ठेवलेला आहे मी तुमच्याकडे, तो बघण्याचा प्रयत्न करा. आपण शेषाधिकार पाहिले, सूची पाहिली, आपण त्या सूचीमध्ये मध्यवर्ती सूची पाहिली आणि त्याच्या बघा विषय सूची पाहिली. त्या विषय सूचीमध्ये मध्यवर्ती ही संकल्पना आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. नंतर कॅनडाकडून आपण शेषाधिकार घेतलं केंद्राकडून, आणि केंद्राकडून राज्यपाल नियुक्ती घेतली आहे. ही राज्यपाल नियुक्ती आपल्या घटक राज्यांवर होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालय आणि न्यायालयीन अधिकार आपण पाहिलेले आहेत. ह्या एवढेच नव्हे, ब्रिटन, आयर्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयरिश हेच नव्हे तर अजूनही आपल्याला देश आहेत की ज्यांच्याबद्दल त्यांचा अभ्यास करून आपल्या संविधानकर्त्यांनी आपल्या मांडलेला आहे. त्यामध्ये आहे रशिया, मूलभूत कर्तव्ये, त्याबरोबरच सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, पंचवार्षिक योजना, ह्या आपण ह्या रशियाकडून घेतलेल्या आहेत. हे जे चिन्ह दाखवलेत ना तुम्हाला, हे चिन्ह आहेत राज्यघटने. जसे आपल्या भारतीय संविधानाच्या आपल्या राज्यघटनेबद्दल आपल्याला अभिमान आहे, तसाच त्या राष्ट्रांना त्यांच्या ह्या राज्यघटनेचा अभिमान आहे. आणि इथे तुम्हाला दिसत असेल की ते राज्यघटनेची चित्र कशी आहे. फ्रान्स, त्यांच्याकडून आपण गणराज्य घेतलेली आहे संकल्पना आणि न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्ये. जर्मनकडून आपण आणीबाणीचा काळ, तरतुदी व हक्क बदल घेतलेत. दक्षिण आफ्रिकेकडून आपण राज्यघटना दुरुस्ती, राज्यसभेतील सदस्यांची निवडणूक घेतली आहे. तर जपानकडून आपण कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया घेतली आहे. बघा, आता जपानमध्येच ह्या चालू आहे. टोकियो ही जपानची राजधानी, तिथे चालू आहे स्पर्धा. आणि तिथली जी 5 कडी आपण पाहिली, ती कडी म्हणजेच काय, तर हे सर्व आपण राष्ट्र, मी त्याचा संबंध तुमच्या पुढे हा जोडण्याचा प्रयत्न केला की राज्यघटनेमध्ये सुद्धा आपण या अशा तऱ्हेने 5ही खंडातील देशांचा अभ्यास केला. म्हणजे आपल्याला ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पुढच्या भागाकडे आपण वळतोय, ते म्हणजे संसदीय शासन पद्धती. तिच्याबद्दलच्या आपण संकल्पना पाहिल्या की कसं आहे, काय आहे. पण त्या संसदीय बरोबरच आपल्या पाठामध्ये अध्यक्षीय शासन पद्धती दिलेली आहे आणि त्या दोघांमधला थोडासा फरक समजवण्याचा मी याद्वारे प्रयत्न करत आहे की संसदीय शासन पद्धतीची संकल्पना कळतानाच तुम्हाला कळलं की भारताचा जो स्वातंत्र्य लढा होता त्याचा तो एक आविष्कार आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आविष्कार. त्याबरोबरच अध्यक्षीय शासन पद्धती आहे ती अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध त्यांचा आविष्कार आहे. आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये संविधान सभा आहे, लिखित आहे, तशीच अध्यक्षीयमध्ये सुद्धा लिखित संविधान आहे. संसदीय शासन पद्धतीमध्ये निवडणुकाद्वारे संसद निर्मिती केली जाते, अध्यक्षीयमध्ये सुद्धा निवडणुकाच केल्या जातात. पण दोघांमध्ये सूक्ष्म फरक कोणता आहे तर हा असणारा महत्वाचा, सूक्ष्म पण महत्वाचा,
की राष्ट्रपती नामधारी प्रमुख असतात, नावाला असतात. त्यांना अधिकार असतो सर्वात शेवटी सही करण्याचा किंवा प्रथम नागरिकत्वाचा. ते उच्च पदावरचे बाकीचे जे उच्च पद असतात त्याचे ते प्रमुख असतात, हे सगळं मान्य आहे. पण कायदे मंडळाची जी प्रक्रिया असते संसदेची, त्यामध्ये राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. ते प्रत्यक्ष सरकारच्या कायदे मंडळाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेत नाही. पण अध्यक्ष शासन पद्धतीमध्ये मात्र राष्ट्राध्यक्ष हाच कार्यकारी प्रमुख असतो. कोण असतो राष्ट्राध्यक्ष? की जो निवडून आलेला बहुमताचा नेता, त्यांनी निवडलेला नेता, तो राष्ट्राध्यक्ष. ओके. सत्तेची सूत्रे आपल्या कार्यकारी मंडळाकडे असतात, पण अध्यक्षीय मध्ये अध्यक्षांच्या हातीच सत्तेची सूत्रे असतात. संसदीय शासन पद्धतीमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांची निवड केली जाते, पण राष्ट्राध्यक्षांची निवड थेट लोकांकडूनच होते. चर्चा व विचार विनिमय केला जातो आणि त्याद्वारे किंवा नसेल तर मी सांगितलं ना की अविश्वास ठराव होतो आणि त्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. पण इथे तसं नाहीये. तर इथे आहे तुम्हाला की महाभियोग प्रक्रिया असते. महाभियोग म्हणजे काय आणि अविश्वास ठराव काय याबद्दलची माहिती दिली. पण हा महाभियोग काय त्याबद्दल मी तुम्हाला परत स्पष्ट करते. तसंच कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ परस्परांवर अवलंबून आहे, तर कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे परस्परांवर अवलंबून नसतात. म्हणजे जे कार्यकारी मंडळाचे कायदे बनतात ते स्वतः करतात, पण कायदे मंडळाचं त्यांच्यावर नियंत्रण असतं, पण प्रत्यक्ष त्यांचा सहभाग नसतो. ओके. त्यानंतर आहे लोकसभा आणि राज्यसभा. या संकल्पनेतील लोकसभेतील ही जी द्विसभागृह आहेत त्यामधील लोकसभेतील कार्यकारी मंडळ आणि विरोधी पक्ष. आता ह्या विरोधी पक्षाचं कार्य काय असतं बघा विद्यार्थ्यांना. आपल्याकडे सुद्धा आपण थोडेसे आपले मतभिन्नता असते किंवा आपला मत मांडण्याचा जसा अधिकार असतो, आपल्याला स्वातंत्र्य असतं, पण ते मत मांडताना असणारा हा जो विरोधी पक्ष ह्या कार्यकारी मंडळावर कोणकोणत्या बाबतीमध्ये नियंत्रण ठेवतो हे आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये तुम्हाला दिसेल की विरोधी पक्ष हा नेहमी चर्चेत सहभागी होतो, तो त्रुटी दाखवतो. कार्यकारी मंडळाचा जो मनमानी कारभार असेल तर तो मनमानी कारभार तो चालू देत नाही, त्याचबरोबर तो नियंत्रण ठेवतो, त्यामुळे नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया होते. तसेच निर्दोष आणि सक्षम राज्यकारभार चालावा यासाठी त्यांची महत्वपूर्ण भूमिका असते. आणि अविश्वासाचा ठराव जो असतो ते सुद्धा विरोधी पक्षच आणू शकतो. ओके. पुढची स्लाइड आहे आपली की ज्यामध्ये आपण बघणार आहोत महाभियोग. बघा, महाभियोग ही प्रक्रिया अमेरिकेत सुद्धा आहे आणि आपल्या भारतात सुद्धा आहे. फक्त आपण त्यामधला सूक्ष्म फरक बघितला की अविश्वास ठराव आणून कार्यकारी मंडळाला बाजूला केलं जातं, पण महाभियोग ही प्रक्रिया असून एखाद्या राष्ट्राध्यक्षाला आपण पदावरून पदच्युत केलं जातं. ती प्रक्रिया बघताना आपण महाभियोग बघणार आहोत की जो भारतामध्ये कोणासाठी असतो. तर हा महाभियोग आपल्याही भारतामध्ये राष्ट्रपतीला असतो आणि सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत, सर्वोच्च आणि किंवा उच्च न्यायालय, घटक राज्यामध्ये जे उच्च न्यायालय आहे त्यांचे न्यायाधीश आहेत आणि इतर देशामध्ये जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या जर त्यांच्यावर काही आरोप झाला तर त्यावेळेस त्या आरोपाची सुनावणी होते. तुम्ही एखादा खटला जसा ऐकला असेल कधी, तर तो जो खटल्यामध्ये मिलॉर्ड म्हणून जी म्हणत जी आपले वकील किंवा तज्ज्ञ लोक जे असतात ते आपली बाजू मांडण्याचा जो प्रयत्न करतात त्याला सुनावणी म्हणतात. तर तशी सुनावणी चालते, आपली बाजू मांडता येते आणि त्या प्रक्रियेला महाभियोग म्हणतात. भारतामध्ये हा खटला आधी राज्यसभेत चालतो आणि मग लोकसभेत चालतो. आधी राज्यसभेत, त्यानंतर यासाठी थोडक्यात थोडीशी माहिती दिली तुम्हाला की व्ही रामस्वामी नावाच्या सरन्यायाधीश जे आहेत त्यांच्यावर असा अभियोग चालवण्यात आला होता आणि तो आरोप सिद्ध झाला असे मानले जाते. पण आपल्या भारतामध्ये असा आतापर्यंत कोणत्याही राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्यात आलेला नाही. आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांनी कधीही संविधान उल्लंघन किंवा घटनाभंग केलेला नाही, कधीही त्यांनी दुर्व्यवहार केलेला नाही,
आणि त्यांच्यावर कधीही तुम्ही अक्षम आहात अशी अक्षमता त्यांच्यावर साबित झालेली नाही. ही पण आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पण आपण हा एक मुद्दा बघणार आहोत की ऐतिहासिक काळामध्ये आपण भारताचा स्वातंत्र्य संग्राम अभ्यास करतोय, म्हणून त्या ऐतिहासिक काळातील तत्कालीन हिंदुस्थानचे जे गव्हर्नर होते वॉरन हेस्टिंग्स यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असा महाभियोग झाला होता. वॉरन हेस्टिंग्स हे आपल्या हिंदुस्थानचे गव्हर्नर जनरल होते, कोणाकडून? ब्रिटिशांकडून पाठवलेले. त्यांनी येथील सुधारणा पण चांगल्या केल्या होत्या, पण त्याच्याबरोबरच त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हा महाभियोग झाला होता. आणि अजूनही काही माहिती बघायची असेल तर कलम 61 आपण गुगलमध्ये सर्च करून वाचू शकता. पण ही महाभियोग प्रक्रिया कळली का विद्यार्थ्यांनो? पुढे आपण पाहणार आहोत जगातील काही राज्यकारभार पद्धती. जगातील काही राज्यकारभार पद्धती. परत मी जगाकडे वळले, त्या जगातील कड्यांकडे वळले की जी कडी आहेत, 5 कडी, 5 खंड, त्यातील हे विविध असणारे देश. मग ह्या प्रत्येक देशात कसं असेल? माझ्यासारखंच असेल का? हा थोडासा आपण विचार करायचा आहे. आणि तेव्हा आपल्याला कळतं की भारताप्रमाणेच संसदीय शासन पद्धती जर्मनी आणि इटलीमध्ये आहे, तर अध्यक्षीय शासन पद्धती अमेरिका, अफगाणिस्तान, मालदीव, ब्राझील, म्यानमार, घाना, इंडोनेशिया या देशांमध्ये. या दोघांमधला फरक समजावून देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. पण त्याच्याबरोबरच आपल्याला इथे दिसतं की अध्यक्षीय आणि पंतप्रधान पद्धती दोन्ही लिहिलेल्या. मग काय आहे इथे? तर श्रीलंका, युगांडा, दक्षिण कोरिया यामध्ये अध्यक्षही आहेत, पंतप्रधानही आहेत. पण संसदेसारखे, आपल्या संसदेसारखे द्विगृही सभागृह त्यामध्ये नाही. ओके, दोघांनाही समान अधिकार आहे. मग त्यानंतर अर्ध अध्यक्षीय पद्धत म्हणजे काय? तर तिथे अध्यक्षही असतो, राष्ट्राध्यक्षालाही तेवढेच राजकीय अधिकार असतात आणि पंतप्रधानांनाही असतात. अध्यक्षीय मध्ये आपण पाहिलं की अमेरिकेमध्ये फक्त राष्ट्राध्यक्षांनाच पूर्ण अधिकार आहे, पण अर्धे अध्यक्षीय मध्ये फ्रान्स, रशिया आणि इजिप्त इथे आपल्याला आढळेल की राष्ट्राध्यक्षांनाही आणि पंतप्रधानांनाही दोघांनाही अधिकार असतात. संसदीय मध्ये आपल्या राष्ट्रपतींना नामधारी प्रमुख असतात, तेवढे राजकीय अधिकार नसतात. नंतर आहे शब्द संविधानिक एकाधिकारशाही. संविधानानुसार दिलेली एकाधिकारशाही म्हणजे काय? तर इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया यांच्याकडे आता सुद्धा राजा, राणी, राजा, सम्राट किंवा राणी ही संकल्पना आहे, किंवा त्यांचे आहेत. अजूनही सम्राट आहेत, राणी आहेत, राणीचा कारभार आहे. मग इथे जर अशी राजेशाही पद्धत आहे तर मग त्या राजे लोक काम करतायत का, किंवा राजे लोक सरकार चालवत आहेत का? तर चालवत आहेत, पण चालवताना त्यांची फक्त ह्या एकाधिकारशाहीमध्ये इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये संविधानानुसार त्यांना फक्त औपचारिक अधिकार दिले, अनौपचारिक अधिकार दिलेले आहे की त्यांची फक्त त्यांच्याकडे काय कारभार चाललाय तो फक्त त्यांच्याकडे मांडला जातो, ते हस्तक्षेप जास्त करू शकत नाही. तर भूतान, कुवेत आणि UAE हे जे आपण पाहतो आहे त्यामध्ये मात्र त्यांचे कार्यकारिणी प्रमुख असतात, आणि ते कार्यकारिणी प्रमुख आणि राजे, या राजे लोकांना सुद्धा थोडासा अधिकार दिलेला आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत एक राजकीय पक्ष. म्हणजे एकच राजकीय, आपल्याकडे कसे सगळे पक्ष आपल्याला आढळतात, काही नावं मी सांगू शकते पण तुम्हाला माहीतच आहे. पण ह्यामध्ये आपल्याला दिसतं की इथे चीनमध्ये, क्युबामध्ये, उत्तर कोरियामध्ये एकच राजकीय पक्ष असतो. तर राजा राणीचाच कारभार चालणारे फक्त, म्हणजे इथे संसदीय पद्धत नाही, किंवा पंतप्रधान नाही, राष्ट्रपती नाही. तर अजूनही कतारमध्ये, UAE मध्ये, ओमानमध्ये आणि सौदी अरेबियामध्ये अजूनही आपल्याला हे बघा, जगातील हे जगाचा नकाशा मी मांडलेला आहे, त्यामध्ये हे सर्व देश, गेल्या वेळेस पण आपण भारताचा नकाशा पाहिला, तसा ह्या जगाच्या नकाशामध्ये हे सर्व देश बघण्याचा प्रयत्न करा. आणि थोडक्यात काय म्हणतात, ही जी नावं दिलेली आहेत राज्यकारभार पद्धती ही कशी आहे तो शोधण्याचा प्रयत्न करा. ओके, तर इथे काय दिसतं आपल्याला? राजा आणि राजेशाही पद्धत अजूनही आहे. तिथला राजाच सर्व कायदे करतो आणि तो राजाच ते कायदे चालवतो. आणि पूर्ण जगामध्ये एकच धर्मावर चालणारा आहे राज्य, ते म्हणजे इराण. आणि राष्ट्र इराण.
की इराणमध्ये, इराण ह्या राष्ट्रामध्ये अजूनही धर्मावरच राज्यकारभार चालतो. आपल्या भारताने धर्मनिरपेक्ष हे तत्व स्वीकारलेलं आहे. ओके विद्यार्थ्यांनो, जर आपल्याला काही भाग कळला असेल तर आपण पुढे वळूया मूल्यमापनाकडे, की तुम्हाला थोडीशी माहिती वाचून चूक की बरोबर आहे ते सांगता येईल. ओके, आता जी माहिती आपण घेतली त्यामधील काही भागावर आधारितच तुम्हाला मी चूक की बरोबर ते सांगा म्हटलेलं आहे. तर बघा, सांगता आलं ते सांगा. पहिलं वाक्य आहे, मी वाचू का, तुम्ही वाचता? कोणी वाचतंय? सर मी वाचू? हा, ओके ओके, कोणी वाचा. चूक की बरोबर ते सांगा. पहिलं, संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ सार्वजनिक हिताचे धोरण स्वतः ठरवते. ओके, गायत्री थांब रजा, आपण बघूया कोण उत्तर देते. कोण सांगेल? पटकन येणारं उत्तर. टीचर चूक. बरोबर, चूक. करेक्ट. स्वतः ठरवतात का? नाही. सेकंड, मी वाचू टीचर विशाखा. हा, एस एस. दुसरं, प्रत्येक खाते मंत्री स्वतंत्र निर्णय घेत असला तरी तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. ओके टीचर बरोबर. बरोबर आहे टीचर. बरोबर बरोबर. आपण एकच जण निर्णय घेत नाही. बरोबर. तिथे काय असतो, तो एकाच मंत्र्याचा नसतो, तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. बघा, पहिलं वाक्य चूक आहे आणि दुसरं वाक्य आपलं बरोबर आहे. शाबास विद्यार्थ्यांनो. आपण आता नेक्स्ट स्लाइड बघणार आहोत आणि ह्यातील वाक्य ज्या दोघांनी वाचलं त्यांनी नका वाचू आणि कोणीतरी वाचा. अमन, तुझा हात वर आहे. अमन यादव. हो टीचर. हा, वाच. जसे भारताचे प्रधानमंत्री आहेत तसे अमेरिकेतही प्रधानमंत्री आहेत. कोण सांगेल उत्तर? मॅम, धनश्री. एस एस एस. मॅम, चूक आहे. बरोबर. चूक आहे, बरोबर. बघा किती छान तुम्ही उत्तर देताय, म्हणजे कळतंय तुम्हाला काय प्रक्रिया चाललेली आहे संसदेची. ओके, शेवटचं वाक्य, चौथं वाक्य. टीचर मी वाचू ऋग्वेद. हा, ऋग्वेद. एस एस. संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेलाच असतो. हा, बघा बरं, आपण संविधानाची प्रास्ताविका बघितली आणि बरोबर आहे. हा, तूच दिलं उत्तर ऋग्वेद. बरोबर. ओके ओके, बरोबर आहे. आणि तुम्हालाही पूर्ण मार्क मिळालेत सर्वांना आणि मला वाटतं मी जे शिकवलंय ते चांगलं कळलंय तुम्हाला. ओके, थँक्यू विद्यार्थ्यांनो. तुम्हाला हे जे समजतंय त्यातच मला खूप आनंद आहे. तर आपण आपला पुढचा घरचा अभ्यास घेणार आहोत. अविश्वासाचा ठराव हे मंत्रिमंडळातील नियंत्रणाचे प्रभावी साधन का मानले जाते ते कारणासहित स्पष्ट करा. ओके, आणि ह्यावर आधारित बघा, मी तुम्हाला हिंट पण देते. पहिल्या धड्यात तर आहेतच हे आणि मी सांगितलेलं आहेच तुम्हाला, पण त्याच्याबरोबर तुम्हाला थोडासा दुसरा धडा पण वाचावा लागणार आहे. ओके, आणि ते नियंत्रणाचे प्रभावी साधन का मानले जाते हे तुम्हाला त्यासाठी कारण सुद्धा. ओके, सर्व विद्यार्थ्यांनी जो सहभाग दिला त्याबद्दल धन्यवाद आणि उपस्थित सर्वांचे आभार.